अजितदादांचं निघून जाणं हे केवळ या ठिकाणी सुनेत्राताई, पार्थ, जय यांचं नुकसान नाही, हे केवळ बारामतीकरांचं नुकसान नाही, तर या अखिल महाराष्ट्राचं हे फार मोठं नुकसान दादांच्या जाण्याने झालेलं आहे। बंधू भगिनींनो, मला अतिशय जवळून दादांसोबत काम करण्याची संधी मिळाली। अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधात देखील काम केलं, पण वैयक्तिक जिव्हाळा हा कधी कमी झाला नाही आणि त्यातूनच आम्ही एकत्रित आलो। आणि मला ही अपेक्षा होती की किमान पुढचे 15-20 वर्ष तरी आता एकत्रितपणे दादा असतील, मी असेन, शिंदे साहेब असतील, आम्ही या ठिकाणी काम करू आणि दादांसोबत काम करण्याचा आनंद हा वेगळा होता। कारण दादा हे रोखठोक नेतृत्व होतं। मगाशी आपण बघितलं, याचा अनुभव माझ्या सहित सगळ्यांनी घेतला। दादांनी हो म्हटलं तर काळ्या दगडावरची रेग, आणि दादांनी नाही म्हटलं तर ते परमनंट नाही, अशा पद्धतीनं थेट आपल्या सर्वांशी व्यवहार करणारे दादा होते। आणि त्याच वेळी जे संकल्प घेतले आहेत ते संकल्प पूर्ण करण्याकरता कुठल्याही प्रकारची मेहनत करण्याची तयारी ही दादांमध्ये होती।